हॅलो गाईज, तुम्ही कसे आहात? ठीक आहात ना? आय होप तुम्ही ठीकच असाल। आता आम्ही वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी चाललो। बाय। रात्र झाली ती वाडा काय छान दिसते टी शर्ट सुविधा। वाव, यू आर लुकिंग सो प्रिटी। आणि ही माझी स्वरूपा। वाव, स्वरूपा लाइक्स अमेरिकन गर्ल। आता आम्ही माउंट एरियाच्या पुढे आलोत। निसर्ग अगदी हिरवागार दिसत आहे, खूप छान। आम्ही मॉडला आलेलो आहोत। एका सावलीमध्ये गाडी पार्क करतो आणि दर्शनासाठी जातो। पहिल्यांदा आम्ही नाश्ता करतो। पहिला गणपतीचं दर्शन झालं, मग आता येतो कुठं म्हणणार। आता आम्ही निघालोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। ये रस्त्यावर का वापस चलते अष्टविनायक क्षेत्र शुद्ध शाकाहारी। सारे दुकानं आहेत, स्टॉल्स आहेत। खूप स्टॉल्स आहेत इथे भरपूर। नंतर दिलं तर ताट गणपतीसाठी एक ताट भिरवलंय, त्याच्यामध्ये नारळ आहे आणि एक हार आहे। हे बघा, वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र। आता आम्ही मंदिराजवळच आलोत। मंदिराच्या गाभाऱ्यात जात असताना तिथे फोटो व्हिडिओज अलाउड नाही आहेत, पण तरी पण आम्ही हा व्हिडिओ आणि थोडेसे फोटो हे लपून छपून काढलेले आहेत। सो तुम्ही बघू शकता। गणपतीच्या मंदिरात तर अजिबातच फोटो अलाउड नाही आहे। गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दत्त मंदिरात गेलो। तिकडे सर्वांनी खूप छान दर्शन घेतलं आणि अशाच पद्धतीने आम्ही पुढे गेलो। आणि खूप उन्हाचा तडाखा होता, पाय भाजत होते, सगळ्यांचे पाय शेकले होते खूप। पण सगळ्यांनी एक निश्चय केला होता की विठ्ठल मंदिरात जाऊन तिथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणून। आणि मग आम्ही अशा पद्धतीने चालत गेलो आणि विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतलं। आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आणि सुंदर आहे। सगळीकडे हिरवळ आहे। आणि असं फिरताना आम्हाला एकदम आनंद वाटला। हा छोटासा विठ्ठल मंदिर आहे आणि ह्याचं चिंचेचं झाड आहे। लहानपणी आम्ही चिंचेच्या झाडाचा पाला घ्यायचो आणि खूप खायचो। विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती अगदी मनमोहक आहे। छोटंसं मंदिर आहे पण खूप छान सुंदर आहे। आणि जेव्हा आम्ही ह्याच्या बाहेर पडलो तेव्हा अतिथीगृह आहे, अन्नदान कक्ष आहे, स्वयंपाकगृह आहे, धर्मशाळा आहे, खूप छान असं। आणि हे पाणी पिण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागे। हे अशा सुखसोयी सुविधा आहेत जे भाविक भक्त दर्शनाला येतात त्यांच्यासाठी। हा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पाठीमागे तलाव आहे। तलावामध्ये थोडंसंच पाणी आहे पण खूप छान वाटते। आम्ही घरी जायला निघालोत। आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत। आम्ही इथे सोडा प्यायला थांबलो। सोडा तयारच